नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपल्याला अस्मिता, कल्पना काकू आणि प्रतिमा आत्यांचा डान्स बघायला मिळणार आहे. तर सायलीपर्यंत आश्रमातल्या मुली गायब होण्याची बातमीसुद्धा पोहोचणार आहे. चला ती कशा पद्धतीने पुढे बघूया. प्रतिमा आत्या म्हणत असतात, आता सर्वात महत्त्वाचं पेढा की बर्फी ओळखायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे पेढा निघाला तर मुलगा होणार आणि बर्फी निघाली तर मुलगी होणार असंच ना? हो हो, अगदी असंच. सायली, मला मुलगीच हवी आहे हां, बर्फीच काढ तू. सायली म्हणते, अहो आपल्या हातात आहे का ते? पण बायको प्लीज, तू बर्फीच काढ, मला मुलगी हवी. सायली विचार करते आणि तिच्या बाळाशी बोलते. तिच्या बाळानेच सांगितलं. त्या वाटीमध्ये बघितल्यानंतर बर्फी निघालेली असते. नंतर खूप खुश होतो आणि सगळे त्यांना कॉंग्रॅच्युलेट करतात. तर दुसरीकडे प्रियाने पण जेव्हा ओळखलेलं असतं पेढा की बर्फीने पण बर्फीच ओळखलेली असते. ती वाटी लगेच फेकून देते. मला मुलगा झाला पाहिजे, रिश्तेदारांना वारस पाहिजे ना, मुलगी नको आहे मला. पण काही हरकत नाही, ही मुलगी पण प्रियाची असणार आहे. दिवा जरी लावू शकली नाही ना, पण ती तर पेटवेलच. अगं सगळे तुम्ही असे बघत का उभे राहिलात? घ्या घ्या, मिठाई घ्या. प्रिया सुभेदारचं डोहाळे जेवण आहे, लाजायचं नाही. घ्या. ते मिठाई घेतात, त्यानंतर तिथून निघून जातात सगळे. प्रिया ती मिठाई उचलते. मी भरपूर मिठाई खाणार, कारण मला आता धष्टपुष्ट व्हावं लागेल ना. सायली इथे जेलमध्ये येईल तेव्हा तिचं जंगी स्वागत करता आलं पाहिजे मला. तर सुभेदारांच्या घरी एक गेम घेतला जातो. आम्ही सगळे तुम्हाला प्रश्न विचारणार आणि तुम्ही बोट दाखवून सांगायचं उत्तर अर्जुन आहे की सायली. पहिला प्रश्न पूर्णाजी विचारतात, तुमच्या दोघांमध्ये भांडण झालं तर सर्वात आधी माफी कोण मागतं? अर्जुन सायली दोघं पण अर्जुनकडेच बोट दाखवतात. त्यानंतर प्रतिमा आत्या विचारतात, रूममध्ये पसारा कोण करतं? त्याचंही उत्तर अर्जुनच असतं. तर कल्पना काकू विचारतात, बाहेर जाताना सर्वात जास्त तयार व्हायला वेळ कोणाला लागतो? हेही उत्तर अर्जुनच असते. चैतन्य म्हणतो, आता पुढचा प्रश्न मी विचारणार, मराठीच्या नावाखाली जास्त इंग्लिश कोण बोलतं? अर्जुन म्हणतो, ही चिटिंग आहे हां, तुम्ही असे प्रश्न विचारताय की त्याचं उत्तर मीच आहे, असं नाही चालणार हां. तेव्हा प्रताप काका म्हणतात, आता पुढचा प्रश्न मी विचारणार, या घरात राज्य कोणाचं चालतं? तर सगळे सायलीकडे बोट दाखवून सायली म्हणून उत्तर सांगतात. तर शेवटचा प्रश्न श्वेता विचारते, पटकन रागवतं कोण? अर्जुन सायलीकडे बोट दाखवतो. तर सगळ्यांनी हा गेम मस्त एन्जॉय केलेला असतो. त्याच वेळेला श्वेताला मेसेज येतो, मानसी आणि तिच्याबरोबरच्या मैत्रिणींना उचललं आहे, तू आता फक्त गंमत बघत राहा. तो मेसेज वाचल्यानंतर श्वेता तर खूप खुश असते. तर पूर्ण आजी विचारतात, अगं सायली, मधुभाऊंना फोन करून तरी विचार, ते अजून आले का नाही, ओटी भरायची ना. तर सायली फोन करते कुसुमला, अगं कुसुमताई, तुम्ही निघालात नाही का अजून? पूर्ण आजी पण विचारताय, कधी येणार तुम्ही, ओटी भरायची ना. कुसुम सांगते, अगं काकांची तब्येत बिघडली ना, BP वाढलाय त्यांचा, म्हणून आता गोळी दिली आणि थोडा आराम केला की त्यांनी आम्ही निघतो. सायली म्हणते, काळजी करण्यासारखं काही नाही ना, अश्विन भाऊजींना पाठवू का तिकडे? कुसुम म्हणते, अगं नाही नाही, गोळी दिली ना, थोड्या वेळात निघतोच आम्ही, आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम तुम्ही सुरू करा, आमच्यामुळे काही खोळमा नको ना व्हायला. सायली म्हणते, अगं पण तुमच्याशिवाय कसं कार्यक्रम सुरू करणार? कुसुम म्हणते, अगं काळजी नको करू, आम्ही निघतोच. त्यानंतर सायलीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होतो. सर्वात आधी प्रतिमा आत्या ओटी भरतात. कल्पना काकू, अस्मिता आणि पूर्ण आजी नंतर श्वेताला पण ओटी भरायला लावतात. किती गोड दिसते सायलीताई. तर दुसरीकडे प्रियाने सगळ्या बायकांना परत बोलावून घेतलेलं असतं. अगं प्रिया, आम्ही आत्ता तर गेलो होतो, पुन्हा का बोलवलं? प्रिया सांगते, अगं तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळा कार्यक्रम व्यवस्थित केला, पण मला नक्की डोहाळे कसले लागले हेच विचारलं नाही. तर एक बाई विचारते, सांग मग कसले डोहाळे लागले तुला? प्रिया सांगते, मला डोहाळे सायली जेलमध्ये आली पाहिजे असे लागले, कारण आज माझी जी अवस्था आहे ना, ते सायलीमुळेच आहे. तिला माहिती होतं मी प्रेग्नेंट आहे, तरीसुद्धा तिने मला जेलमध्ये पाठवलं, कारण माझ्या पोटामध्ये सुभेदारांचा वारस वाढतोय ना, आणि तिची इच्छा होती की ती प्रेग्नेंट आहे तर तिच्याच बाळाला सगळी प्रॉपर्टी मिळाली पाहिजे. मला प्रॉपर्टीचा हव्यास नाही ग, पण माझ्या बाळाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे ना. आणि तुम्ही सगळ्यांनी ठरवलं ना, तर तुम्ही माझी मदत करू शकतात. सायली जेव्हा इथे जेलमध्ये येईल तेव्हा तुम्ही तिला इतका त्रास द्या ना की ती वैतागली पाहिजे. इथे राहण्यापेक्षा मरण पत्करलं पाहिजे तिने. तर जेलमधली बाई म्हणते, अगं प्रिया, तुझ्याबरोबर असं काही घडलं आम्हाला माहितीच नव्हतं, पण आम्ही आहोत तुझ्याबरोबर, करू तुझी मदत. तर कॉन्स्टेबल प्रियाला बाजूला घेऊन सांगतात, सचिनचा फोन आला होता आणि तुझा प्लॅन सक्सेस झाला आहे म्हणून सांगितलं, पण यामध्ये मी तर अडकणार नाही ना. प्रिया सांगते, तुझे पैसे तुला मिळत आहे ना, गप्प बस ना मग. तर आश्रमामध्ये मधुभाऊ म्हणतात, अगं या मुली नक्की 10 मिनिटात येणार होत्या ना, मग अजून का नाही आल्या, परत फोन करून बघ.
कुसुम त्या टीचरला परत फोन करते. अहो मॅडम, म्हणून ते अजून घरी आल्या नाही आहे. त्या तुमच्याबरोबर नाही का? ते टीचर म्हणतात, काय मुली अजून आल्या नाही? आत्तापर्यंत घरी पोचायला पाहिजे होत्या. मी तर घरी आली पण आल्यानंतर मला तसं कळवा हां. कुसुम म्हणते, हो हो, फोन ठेवते. मधुभाऊंना सांगते, मधुभाऊ मी जरा मार्केटमध्ये बघून येते. अनुचं माहिती आहे ना मला, तिला सायलीताईसाठी गिफ्ट आवडत नसेल. कारण कसं, सायलीताईला गिफ्ट द्यायचं म्हणजे ते स्पेशल असलं पाहिजे ना. तिची सायलीताई खूप गुणाची, गिफ्टही तसं पाहिजे. म्हणून ती बरेच दुकानं फिरत असेल. येते मी जाऊन. ते मुलंही म्हणतात, कुसुमताई आम्ही पण येऊ का? नाही बाळांनो, मी पटकन जाऊन येते. कुसुम बघण्यासाठी बाहेर पडते तर दुसरीकडे पूर्णाजी सांगतात, चला आता दोघांनी पण छान उखाणा घ्या बरं. अर्जुनला टेन्शन येतं, उखाणा? कल्पना काकू म्हणतात, सायली तू आधी घे. सुभेदारांच्या घराला लागली इवल्याशा पावलांची चाहूल. घरभर पसरली गोड नवलाई. अर्जुनरावांचं नाव घेते त्यांच्या बाळाची आई. सगळे टाळ्या वाजवतात. अर्जुन आता तुझी टर्न, तू बोल बरं पटकन. अर्जुन म्हणतं, अरे हो हो, मी विसरेल, मी केलं होतं तयार, सांगतो. माझं बॅचलर लाईफ केव्हाच झालं आहे डिलीट. आता नवऱ्याचं अपडेट झालं आहे भारी. सायलीचं नाव घेतो. जगातला बेस्ट बाबा होण्याची तयारी झाली माझी. सगळे त्याच्याकडे आश्चर्याने बघत असतात. हो हे काय जुळत नाही ना. हो हो, ते उलटे शब्द झाले माझे. परत करेक्शन करतो. जगातला बेस्ट बाबा होण्याची माझी झाली तयारी. जमलं एकदाचं. सगळे टाळ्या वाजवतात. त्यानंतर अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आता काही वेळापूर्वी तुम्ही आम्हाला प्रश्न विचारले, आता आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार. त्याचं उत्तर तुम्ही बोट दाखवायचं आहे की ती व्यक्ती कोण आहे. पहिला प्रश्न विचारतो, बाळाचे सर्वात जास्त लाड कोण करणार? तर सगळेच प्रताप काकांकडे बोट दाखवतात. हो हो, ते तर आहे. प्रताप काकाही म्हणतात, हो मग माझ्या नातवंडांचे लाड तर मी करणार. दुसरा प्रश्न विचारतो, बाळाला चांगले संस्कार कोण देणार? सगळे पूर्णाजीकडे बोट दाखवतात. पूर्णाजी. तिसरा प्रश्न विचारतो, बाळाला वेडे चाळे करायला कोण शिकवणार? तर सगळे चैतन्याकडे बोट दाखवतात. चैतन्य म्हणतो, मी चाललो. परत रिटर्न येतो. सगळे हसत असतात त्याला आणि असेच प्रश्न चालूच असतात. पण सायलीचं काही लक्ष नसतं. तेव्हा सायली मधुभाऊंना फोन करून विचारते, मधुभाऊ तुम्ही अजून निघालात की नाही? मधुभाऊ सांगतात, अगं सायली, त्याचं काय झालं ना, आम्ही निघणारच होतो पण पाऊस सुरू झाला. पाऊस थोडा कमी झाला की आम्ही निघतो. सायली म्हणते, की तेच कारण आहे ना मधुभाऊ, तुम्ही काही लपवत तर नाही ना? मी यांना पाठवू का गाडी घेऊन? मधुभाऊ म्हणतात, अगं नाही नाही, आम्ही येतो ना. श्वेता पण विचारते, सायलीताई काय झालं? नक्की पावसामुळेच वेळ होतोय ना त्यांना यायला? काही दुसरं तरी घडलं नसेल ना, ते आपल्यापासून लपवत आहे. सायली तशी घरात पण सगळ्यांना सांगते पाऊस थांबल्यानंतर ते येणार आहे. व अस्मिता सांगते, आता तुम्हाला बेस्ट परफॉर्मन्स बघायला मिळणार आहे. पण कल्पना काकू, प्रतिमा आत्या आणि अस्मिता ग कुणीतरी येणार ग या गाण्यावर डान्स करतात. डान्स खरंच प्रेक्षकांनो खूप छान केलेला आहे तिघींनी पण. तर दुसरीकडे कुसुमताईची शोधाशोध चालू असते. प्रत्येकाला फोटोज वगैरे दाखवते, या मुलींना कुठे बघितलं का? पण कोणीच बघितलेलं नसतं त्यांना. त्यानंतर मधुभाऊ कुसुमला फोन करून विचारतात, मुली सापडल्या का? कुसुम म्हणते, मधुभाऊ मी शोधते पण अजून काही सापडल्या नाही, मी फोन करते तुम्हाला. मधुभाऊ इन्स्पेक्टर सावंतांना फोन करून सगळा घडलेला प्रकार सांगतात. इन्स्पेक्टरही म्हणतात, हो मधुभाऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही आमच्या पद्धतीने सगळे प्रयत्न करतो. तर सुभेदारांच्या इथे पण सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं, मधुभाऊन ते अजून आले का नाही, नक्की काहीतरी घडलं असं वाटतंय. आणि आपल्याला टेन्शन नको यायला म्हणून त्यांनी आपल्याला काही सांगितलं नाही. तेवढ्याच चैतन्याला इन्स्पेक्टर सावंतांचा फोन येतो. तो बाहेर जातो निघून. सायली म्हणते, अहो आपण आश्रमामध्ये जाऊन बघायचं का? तेव्हा अर्जुन सांगतो, बायको तू या अवस्थेत कुठे चालली, मी जाऊन बघून येतो. असेल ते वाटेतच. अर्जुन जाणार तितक्यात चैतन्यामध्ये येतो. अर्जुन खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. इन्स्पेक्टर सावंतांचा फोन आला होता. आश्रमातल्या मुली ज्या पिकनिकसाठी गेल्यात त्या घरी परतल्याच नाही आहे. तर हे ऐकून सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला परत तोच प्रोमो दाखवला आहे जो काल दाखवला. सायलीला पोलीस अटक करून घेऊन जातात आणि पत्रकार विचारतात, या सगळ्यामध्ये मधुभाऊंचा पण हात आहे का? जेलमध्ये आल्यानंतर अर्जुन म्हणतो, घाबरू नको बायको, मी तुला इथून बाहेर काढेल. सायली सांगते, आता मी 2 जीवाशी, माझं बळपण दुप्पट झालं आहे. आता रडायचं नाही तर लढायचं आणि जिंकायचं सुद्धा. प्रिया तिथे टाळ्या वाजवत येते. आता तर कुठे सुरुवात झाली आहे, अजून खूप काही बघायचं आहे. हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. प्रेक्षकांनो प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.